नमस्कार, मी विद्या बारामतीकर. माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर बघा, आमचं आज सकाळी सकाळी इथं मोटरा चालू आहेत, पाणी सोडले चारीत आणि हेच पाणी आमचं 3 किलोमीटर जे रान आहे तिकडं जातं. हे पाणी खूप लांब पाईपलाईन केलेली आणि आज बघा ढग पण आलेले आहेत. आता पाऊस थांबून पण बराच वेळ झाला आहे, पण येतोय थोडा थोडा पाऊस, पण तेवढं ऊसाला काय पुरेसा नाही आहे. तर इथं बघा, आज आम्हाला आमच्या ऊसाच्या खोडव्याला इथं हे घालायचं आहे, मटेरियल त्याचं खाद्य द्यायचं आहे त्याला. हा तिसरा डोस आहे आमचा द्यायचा ऊसाला. ऊसाला पण खूप खर्च असतो, किंवा त्याची मेहनत पण असते त्याला खूप. ऊस जरी लावला तरी पण शेतकरी दुसरं काय करू शकतो ना, शेतकऱ्याला हे करावंच लागतं. तर आता हे मटेरियल बघा, आम्ही म्हणजे घरच्या घरीच घालणार आहे आम्ही दोघं, कारण सगळं मजुराला जर द्यायचं म्हणलं तर शेती मग परवडतच नाही बघा कसलीच. मग झिरो नफा राहतो, त्यामुळं बरीचशी कामं अशी करावी लागतात शेतकऱ्यांना. तर आम्ही पण म्हणजे बरीचशी कामं जे म्हणजे आम्हाला जमतात जेवढे होतात तेवढे आम्ही असे करतो. तर हा बघा, आमच्या हा ऊस खोडव्याचा हा आहे हलवा. तर बघा, त्याच्यात बरंच काय काय असं असतं. आणि हे पूर्ण मटेरियल सगळं म्हणजे कालवायचं आता सगळं, आणि आता खोडव्याला घालायचं. आता बांधणीच्या वेळेस दिलेलं आहे मटेरियल, आता हे वरून मोकळंच टाकायचं. कारण भेंडी होती इथं आमची अगोदर खोडव्यात. आता भेंडी आता सगळी संपली, निघून गेली. आता मग आता हे मटेरियल आता टाकून द्यायचं आहे मोकळंच. आणि शेतकऱ्यांचं कसं असतं, घरच्या घरी केली तरच म्हणजे शेती परवडते. तशी काही परवडू शकत नाही. सगळं मजुरांकडून जर करून घ्यायचं म्हणलं तर शेतीला काही म्हणजे आपल्याला त्यातून काही नफा म्हणजे शिल्लकच राहणार नाही. सगळं म्हणजे कसं देण्याघेण्यावारीच संपून जातं. त्यामुळं असं थोडं का होईना करावं लागतं. आम्ही जेवढं जमेल असं एवढं असं घरच्या घरी करतो. आता शेतीचं आम्ही जास्त अशी दुसरी पिकं घेत नाही, म्हणजे जे लॉटरी पिकं असतात बघा, कशी कोथिंबीर, कोण अशी मेथीची भाजी करतं, शापू करतं, कोणी टॉमॅटो करतं, अशी बरीचशी पिकं असतात. पण त्या पिकांचं कसं असतं, जर दर आला तर ठीक, नाही तर पूर्ण म्हणजे बुडायची बारी होते. त्यामुळं एवढं काय आम्ही तसल्या पिकांच्या नादी लागत नाही. आता हे आमचं घरापासून 3 किलोमीटर अंतरावर लांब रान आहे. आम्हाला तिकडून येताना पण सगळं कामं उरकूनच यावी लागतात बघा. गायांचं खाया काढणं किंवा त्यांचं पाणी पाजणं, ही असली स्वयंपाक, एवढं सगळं कामं करून आम्हाला इकडे यावं लागतं. त्यामुळे खूप म्हणजे दगदग होते. पण दगदग जरी झाली तरी हे करावंच लागतं. आता बघा, हे म्हणजे आमचा हलवा आहे आमच्या ऊसाचा. कारण पूर्ण हे सगळं मटेरियल असं सगळं असं कालवावं लागतं, एकदम मिक्स करावं लागतं आणि लवकर घालावं लागतं. कारण ते ओलावा म्हणजे ओलं व्हायला सुरुवात होते बघा. पोटॅश किंवा बाकीच्या काही बॅगा असतात, त्यामुळे ओलं व्हायला सुरुवात होते लगेच असं मिक्स करताना. आणि आता हे आता ढगाळ पण यायला लागलेलं आहे बघा, काळे पण ढग व्हायला लागलेत. काळे जर ढग झालं तर हे सगळं असं ओलं होऊन जाईल आणि विरघळून जातं बरंचसं. त्यामुळं घाई खूप होते. आणि आता खोडवा पण उंच झालेला आहे, त्यामुळं हे त्रास पण होणार आहे ऊसात घालताना. पण आम्ही एवढाच विचार करतो की प्रत्येकाला हे म्हणजे प्रत्येकाच्या कष्टाचं फळ हे मिळालं पाहिजे. कारण कुणी जरी असलं, शेतकरी वर्ग असो किंवा आम्ही शेतकरी असो, प्रत्येकजण हा म्हणजे घामच गाळत असतो, जो तो आपापल्या परीने. त्यामुळं प्रत्येकाला कष्ट हे करावंच लागतं. आपल्याला काही फुकट कोणी देत नाही. देवाला जरी हात जोडले आणि देवाला जरी मागितलं तरी देव म्हणतो, अरे तू आधी कष्ट कर, नंतर फळ द्यायचं किंवा नाही हे माझ्या हातात आहे. त्यामुळं जास्त काही असं म्हणजे ह्या शेतकरी तर जास्त असं म्हणजे कोणा फुकटच्या आशेवर नाहीच. कारण जेवढं मिळेल तेवढंच शेतकऱ्याला घ्यावं लागतं. कारण शेतकऱ्याचं पिकच असं आहे की म्हणजे शेतकरी म्हणजे राबतो, जमीन कसतो, पिकवतो, ते पीक आणतो, उभा करतो खूप कष्टाने. त्यात म्हणजे कर्ज काढून का होईना पिकं उभं करतो. पण शेतकऱ्याचा जो दर आहे त्याच्या मालाला जो मिळणारा तो दुसऱ्याच्या हातात असतो. त्यामुळे शेतकऱ्याला जे मिळेल तेवढंच शेतकऱ्याला घ्यावं लागतं, असे आमच्या शेतकऱ्यांचं आहे. तर आता हे पूर्ण मटेरियल आम्हाला सगळं असं भरून घ्यायचं आहे पुरं. आणि म्हणजे प्रत्येक कटागणीस असं पोच करायचं आणि नंतर मग घालायला सुरुवात करायची. आता बघा, हे आमचं वाहतात मी काही नाही नेत. आता मी जे राहिलेलं मटेरियल आहे ते जवळच घालणार आहे, त्यांना पोते उचलू लागत लागत. आणि आमचं घरापाशी पण आहे शेत, आणि 2-3 ठिकाणी आमचं शेत असल्यामुळं
आमच्या दोघांची खूप रोजची अशी धावपळ होते आणि खूप त्रासदायक होतं, कारण एका जागेवर जमीन नसल्यामुळं त्रास होतो खूप. आता आमचं पूर्ण मटेरियल घालून झालेलं आहे. आता उद्या परत दुसरं. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, सबस्क्राईब करा.